नापास झालेला माझा विद्याशिवाय काय चालेल. इतिहासच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर विजयराव आहे माझे कवर. आय लव्ह यू. मी झाली आहे रेडी आणि आम्ही ॲक्च्युली सगळ्यांकडे पाया पडायला जाणार होतो आणि आत्ता जस्ट मी माझ्या एका भावाकडूनच जाऊन आले पण तो थोडा खाली जातो त्यामुळे थोडं थकलो आहे आम्ही. सॉरी कारण मी ॲक्च्युली साडी घातली होती जी खूप सुंदर वाटत होती. मी तुम्हाला पिक्चर्स देईन पण मी व्लॉग नाही केला कारण माझा फोनच बिझी होता ॲक्च्युली. काल ही जी जागा आहे ना इकडून आमच्या मागे बैल लागला होता एवढं बाबा मी तुम्हाला सांगू नाही शकत कारण माझ्यासाठी ते नवीन होतं पण मला खरंच बेकार फील झालं त्या दिवशी. सो उद्या विसर्जन आहे आणि मला खूप वाईट वाटते कारण परवा आम्ही घरी जाणार आहे पण आमच्या बिल्डिंगचा गणपती अजून आहेत. आम्ही खूप मजा करतो. उद्या विसर्जन आहे सो भेटूया डायरेक्ट विसर्जनाला आणि नाईट आऊट मारून मजा करणार आहे. आणि तशी आम्ही 2-3 दिवस खूप मजा केलीच आहे पण आज कसं लास्ट दिवस आहे सो अजून जास्त मजा करूया. बाय. नाव
चांगलं सगळं गेम करून काय पाहिजे ते फक्त ते सोडू ना सचिन भाऊ काय माझे रिॲक्शन कॅप्चर करते. हॅलो काय करू मी माझ्याकडे पैसा नाही माझ्याकडे पैसा येणार तुमच्याकडे पैसा म्हणजे ए चंद्रावर डान्स कर. ए तू मध्ये नको ना ब्लॉग आहे हा मध्ये नको येऊ. जा ना बाहेर असं जा ना. का हो काका इथं बसले तेवढं मला असं मला जमत नाही एवढं असतं. बक्षीस द्या पटकन. बक्षीस द्या पटकन. 200 बाहेर या नाही तर बक्षीस द्या. बाहेर तरी या नाही तर 500 द्या. द्यावंच लागेल. काहीतरी करा. बाहेर गेला बाहेर गेला ना कमरेवर बसायचा. कमरेवर 500 नाही. आपण 201 बरोबर आहे. नाही 500 मावशीला 201 रुपये.
500 ग्रॅम दिले 200. कमरेवर नाही, बस, 200. कमरेवर. ए पण तिने उखाणा घेतला पाहिजे. आता बाकीचे सचिनच्या मागे ओ बाळू काका, ओ बाळू काका. नाही 200 काय 500? 200 पुरेला सुपारी भेटली किती चल आता बाहेरचं घे त्यांना. बाहेरचं घे. नाही नको माझं नको, जे मी असं आता दुकान माझ्यासाठी चला. नको नाही उचल. अरे चला. मोठा होणार आहे. हे कमरेत बस पडले. ए मी तुला अरे तुम्ही थांबा ना काका. हा चल. ए ऐका रे गाईस, मी खाणे बोलते आता. आता उखाणे आता उखाणा घेतला. अजून जोरात. अरे नको शांत काय. बाळूमामाचं लग्न सुटलं. कायदा करायला बाळूमामाचं लग्न सुटलं. मावशी कशी वाटली तुला? बघूया. ते बाळा चहा आणते की नाही? मावशीला एक कप बाई चहा दिली. अरे साडी बांधायला लागेल. तो पति देव नहीं ना, वो काम से जा है. हमारा सुंदर चाय नहीं पीती. बायको नाही येत आहे तेव्हा मावशी कर. मग बायको नाही तुला मावशी हो. अरे नाच तू आता का माझे व्हिडिओ हा कोणाला बोलतो बाळू भाऊचा अरे अरे एवढं लहान वयात मोबाईल दिला कोणाचं नाव बाळू या इकडे. बाळू या इकडे. बोल 500 रुपये जाणार ना आता माझा नवरा ये इकडे तुम्ही दान लागेल नावावर घेतो मला नवरा येत सांगायचं. नाव घेते ना तितक्या माईक नवरा घ्या. बघू नका हे नाचूया ना आता आता नाचले हे लाव ना गाणं. आता तो नाचतोय. हे आहे चला नाचायचा आवाज. तुम्ही तुमच्या जीवन नाचणार ना हे नाचा It's all
अप्रतिम वाटतंय. आदिती मोरेला तुम्ही सबस्क्राईब करा, चॅनेलला वाढवा. एकदम माइंड ब्लोईंग चॅनल आहे, त्याला वाढवा. 1 करोडच्या वरती त्याचे सबस्क्राईब करा. इथपर्यंत बघितला बाबा, मागे नाही आला. पाणी बघायच्या गावात ते काय तिकडे आहे. हा. मग काय मी म्हणते, मला मागं आलेलं दिसलं नाही. आरतीला येत जेवतायत काय किती आहे ना. सर आज आहे विसर्जन आणि भरपूर वाईट वाटतंय, पण काय करणार. हाय करा. हाय. ये आता त्याच्यावर बसून मागे. त्यांना गाडी काढायची आहे ना गाईस. तर आत्ता विसर्जन होणार आहे आमच्या गणपतीचं. याही वर्षी आम्ही गाजत वाजत नाही नेणार आहे, कारण आमच्या वाडीत अजून एक कोणतरी वारलंय. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब. आमची हातगेला आम्ही छत्री बांधतो, तुम्हाला दाखवतो. ही छत्री कशासाठी? पाऊस आला ना की गणपती भिजतात. काय गाल्यात हे लावलंय तरी कुंकू एवढं थापून ठेवलंयस. हा, प्रेम आहे ते देवासाठी. देवासाठीच प्रेम चिकटले. पोरगी लढत होती मगाशी बिचारी, तिला खूप वाईट वाटत. पोरगी लढत होती. बांधायचा अंदाज कसा येणार? आईचा पण काय व्हिडिओ दाखवत आहेत. नको मला रडत होती म्हणून व्हिडिओ दाखवत आहेत. आता नाही रडणार ती. काय म्हणतात माहितीये का? सुतळी सुंब. सुंब. ही काय करतोय? गाठ चांगली घनरडा. एवढी छत्री पाण्यात मोठी, भिजली की गाठ चांगली बसते. एवढी छत्री मोठी असल्यावर 4, 5, 6 जण बसतील याच्यात. जरा घे, जरा वर घे. मोठी काय सुतळ काय तिला वर घे जरा. लय जाते. थांब बघूया. जरा घे, एवढं काय. बास रे बाबा. रील अभ्यास परीक्षेत
बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की पुढच्या वर्षी. आता दुःखाचा दुःखाचा क्षण आहे, पण आता काय करणार, त्यांना पण त्यांच्या घरी जायचं असतं. काही दुःख तुम्हाला नाही करू शकत. एक कोकणकर माणसांना गणपती म्हणजे काय नाही समजू शकत. खूप दुःख आहे. बायका तयार होऊन विसर्जनला चालल्या. काय आहे बघा, ही आमची काकी आहे. ही बघा हिची मम्मी, आदिती मोरेची मम्मी, ती आमची लाडकी काकी. गणपती बाप्पा अरे मोरया गणपती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया, लवकर या. मोरया. थांबा थांबा तिथे कशाला? थांबला. संजय कुठे आमचा इन्कम पॅक संज्ञा पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा. पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गणपती बाप्पा थांब, शाहू इथेच थांब. अरे काका घसर आहे, घसरेलं होतंय. भाई नको मला इथे बघा. मगाशी पाणी वर होतं हे तिकडे गणपती नाही चला फटाफट. ए गुरु ये गुरु इथे बघ. ए मला पण घे. तू ताई स्लीप होशील. एक सर्व नाच गुरु. गाईस आमचं आता विसर्जन झालंय, तर आपण एकेकांचे रिॲक्शन घेऊया की त्यांना काय वाटतंय. तू सांग. आता आमचं गणपती विसर्जन करून घरी वाट चालतोय. खूप दुःख अनावर झालंय. आवाजात बदल, कसा बसलाय ओरडून ओरडून. ठीक आहे, आम्ही समजतो. एवढी मजा आली 7 दिवस. फक्त तुला काय वाटलं? गणपती बाप्पा मोरे आम्ही बोलत गेलो. फुल मजा केली आम्ही.
तुम्हाला कळालंच असेल. आज 7 दिवसानंतर बाप्पांचं विसर्जन होतं. आरती करताना खरंच माझा कंठ दाटून आला होता. वाईट तर खूप वाटतंय, पण एक मनात जी 7 दिवसाची केलेली जी एन्जॉय आहे आम्ही पूर्ण मोरे परिवाराने, ती एक वर्षभर लक्षात राहण्यासारखी आहे. आणि आज बाप्पाचं विसर्जन झाले. आज मनाला खंत पण वाटते, म्हणजे घरातून एक असा माणूस, जसं आम्ही मुंबईला जातो आणि घर सुनसुनीत होतं, तसं आज एक माणूस गेलाय या टाईपचं घर सुनसुनीत आता झाले. आणि मिरवणूक तर उत्तमच झाले. म्हणजे पारंपरिक पद्धतीने जशी मिरवणूक जायची पूर्वी, आमच्या वडिलां म्हणजे मोठमोठे माणसं होते त्यावेळी जशी मिरवणूक होती, ज्ञानोबा माऊली तुकाराम नाल ताल वाजून, तशी ह्या वेळेला मिरवणूक झाले. आणि आज आमच्या घरात जे 7 दिवस जसा प्रोग्राम झाला ना, तसं बाबा तुला कसा वाटला हा प्रोग्राम? एकदम गुणागुडीने आनंदाने आपला सण साजरा झाला. त्या सर्वांना आपला आनंद आहे. आणि आजचं विसर्जन जे झालं सुरुवातीपासून, आज सकाळपासून आपल्याकडे भरपूर कोकणात पाऊस असल्यामुळे, वातावरण एकदम पावसाळ असल्यामुळे, त्यामुळे विसर्जन करणं कठीण होतं. परंतु दुपारी 3च्या नंतर पावसाची विश्रांती घेतली आणि जो जोश उत्साहाचा सुरू झाला तो विसर्जन होईपर्यंत चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. म्हणजे कसं वाटलं? म्हणजे बँजोपेक्षा तुम्हाला हे धार्मिक कार्यक्रम चांगला वाटला की बँजो? एक वारकरी टाईप संप्रदाय, म्हणजे ही जी आम्ही बालपणाची आमची आठवण, ती आता म्हणजे जोपासल्यासारखी एक परंपरा, अशीच परंपरा पुढे राहावी हीच आमची इच्छा आहे. बरोबर आहे. आणि आज जे मला पण असं वाटतंय की आजचा जो धार्मिक कार्यक्रम झाला, गणपतीच्या विसर्जनाची जी मिरवणूक झाली, पहिला पलीकडचा गणपती आला, नंतर आबांचा गेला, नंतर बाळूचा आला. आम्ही जेव्हा लहानपणी आमचे चुलते हरिश्चंद्र मोरे, तेव्हा सर्व आम्ही वारकरी संप्रदायाप्रमाणे टाळ मृदुंगाचे घेऊन जे आनंद मिळत होता तसाच आज आनंद वाटला. तसा आनंद वाटला. आणि त्याच्यामध्ये एक गाणं होतं, ते आज वाटतं त्यांनी घेतलेलं नाही. ज्ञानो बाबा होळी तुकाराम, ज्ञानो बाबा होळी तुकाराम, जानो मामा होळी तुकाराम. जमलं नाही, हे जमलं नाही. काय का जमलं नाही ते विसरलाच वाटते मला वाटतं. जानो आम्ही पाठी राहिलो. बरोबर. गाईस आता हळूहळू सगळे जण चाललेत, तर सगळे एकदम इमो झालेत. आज आम्ही जाणार आहे, उद्या ही जण लोक जाणार आहे. बाय बाय. वहिनी भाजी करी गो चवळे वाटाण्याची, जैनी रंगोट्याची. वहिनी भाजी करी गो चवळे वाटाण्याची. गाइस, आमचा गणपती काल विसर्जन झालं, तर आम्ही तुम्हाला दाखवलेलं. तर आता हे कंटिन्यू आपण पुढच्या वर्षी करायचं. आणि माझ्या बहिणीच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि हे करा. आम्ही आज चुलीमध्ये मॅगी बनवून पर्याच्या इथे खाणार. आणि हा ब्लॉग आम्ही पुढच्या वर्षी हे स्टार्ट करणार. तर तुम्ही नक्की बघा आणि माझ्या बहिणीच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि चॅनल बघा. मॅगी बनवायला सुरुवात झालेली आहे. आजी तिला बरं नाही आहे. पाणी आणि इकडं हे ह्याला काढता नाही, तुझ्याकडनं फोन घ्या. फोन देऊन होतो मग. हे कशाला माझा फोन तो आदितीच आहे. आमची मॅडम आले ब्लॉग काय कर. आमची ब्लॉग वेगवेगळं आली, मोबाईल पकडणारी. काय कॅलेंडर आहे घरात. कोण ओरडणार ना. सो गाईज, आम्ही आज मी बोललेलो आपण आज मॅगी बनवणार आहे, तर आम्ही मॅगी बनवतो. टमाटर वगैरे टाकले.
सांग मेहरबानी करायला हवी. ही लाकडं कोणी आणलेली? हा ढोमशा आणली होतं काय पेटणार? हा मला काय माहित. पातळ पातळ बारीक असतात ना ते लवकर पेटतात. आपण नाही जरा धुतला असतं. वल्ली भरलेली आहे ती कर्मात आतमध्ये आणि खाली काय पाहिजे होतं आणि त्याच्यात धुतलेली परत वली वरनं. मॅगी मॅगी पुढे काय बोलायचं? आता पुढे पुढे बघत राहा आम्ही कशी मॅगी बनवतो. हा भावाला भितला आणलाय. तुम्हाला काय बोलायचं? नाही रे बाबा काय बोलायचंय. एक दोन शब्द काय बोलायचं? काय पोरं मॅगी करतायत ती करू दे, चांगली व्यवस्थित होऊ दे, चूल चांगली भेटू दे. काय मॅगी भेटणार नाही आम्हाला तूप पेटवायला बोलवलंय. आम्ही तूप पेटवून दिले. आम्हाला तोंड दाखवतो. याणार ते याणार. मॅगी आम्ही मॅगी बनवतोय. माझ्या इकडे टोमॅटो कांदा सगळं कापून झालंय पण यांचा विस्तवच पेटत नव्हतं. आता पेटलाय. हे सगळं मी केलं. व्ह्यू बघा व्ह्यू बघा व्ह्यू बघा. बोल काहीतरी बोल. आम्ही आज मॅगी बनवतोय. 5 वाजता जायचं होतं तिकडे. काय पेटत नाही. काढ व्हिडिओ. तो उचलून ठेव. मला वाटतं धुतल उचल काय आता नाही ठेवणार. पटू इथून आता मस्त भेटलाय. आता मस्त भेटलाय. चप्पल काढ रे इथे. बोल काहीतरी मी केलाय ब्लॉग. बोल. मी केला ब्लॉग तर कशाला बोलणार? परत काहीतरी बोल. काहीतरी बोल ना. अरे मी बोललो ना घरी बिरी त्या आधी तिच्या समोर. असं असं डिशने असं असं केलं. मने मारून टाका ना एवढी भारच आहे. ते शिजले मग केलेले. मग अर्धी रात्री इकडेच गेली. तू जाऊ नको तू आम्हाला पाहिजे इथं. अरे ते झाकण घे बोट. थांब थांब कसं कसं पाणी तापाय ठेव पटकन. तिला बोलव. पाणी नाही टाकायचं बाबू. तेल तेल जो तो आपली लाल करतो. पाणी आता बाजूला इथनं बाजूला. हे मस्त घे. पटपट चल. शुद्ध मराठी बोल. काय हे काय तेल आहे. तेल हे बघा. हे माझं घ्या रेसिपी. तेल टाकते. ओके.
ह्याला धू जो तो आपली लाल करतोय. जाऊ दे काय धू आणि मके सोला पटकन इकडे शॉर्ट घे अरे थांब मनीष पाऊस येतोय पाणी उडवतो सरबरी तडतड काय बरोबर आहे हे मला सांग धवल पटकन हा इस्तो नको उडू आता नाही आपते व्ह्यू बघा व्ह्यू. फोटो घे ना तडतडत नाही तुझा विस्ताव चांगला नाही पेटाव अरे हे टाकून हे होतं लाकडं पेटली पाहिजेत लाकडं हे कागद नको टाकू उडतंय थांब उडतंय पिठलं तेवढं चालतं कागद गेला हे काय मीठ नाही आला कमी आटावला लागेल फालतू झालं एकदम. काय करतात काय माहिती. वाट लावून टाकणार आहेत 100%. मला मीठ टाक त्याच्याकडे मीठ तिखट टाक मसाला पण टाकायला सगळं खाना टाकला गुरुबाई काय चाललंय इथे काय रे? कसं सोलायचं ते शिकवते. हे बघ पहिले हे 2 लाईन काढून घ्यायचे त्याच्यानंतर मग असं खूप इझिली आपण मका हा सोडू शकतो. तुम्ही बघू शकता. मला आता झालं काय टेक्नॉलॉजी इसको चाहिए दिमाग. हे मक्का येऊ दे. मक्का दे हे मका आण ना. टाक सगळं टाक. हे आण मका पिसलव तिखट टाकू अजून मका आहे गोड आहे मका नको टाकून दे मासे खातील. टाक सगळं मासे खातील तुला टाकून दे. मासे खातील त्याच्यात नको टाकू. मिसो पेटतोय ना खाल ना आवाज यायला ब्लॉग मध्ये ना तू ना बोलतोय ना. पाणी टाक. समरू मॅगी बोल तिला काय वाटतं तुला सध्या ती जरा आजारी आहे हो. तिथं तो आजारी पडलेली जरा. बिना मॅगीचा मॅगी न खाणारी मुलं बायले नाच असं. दाणे दाणे खायचे असतात. दाणे दाणे पे लिखा पति का मॅगी टाकायचं फेकते. माझ्याकडे मिसळच नाही. मक्के लय झाली. गुरु कागद टाक. मॅगी बघितली आहे. एकदम अति सुंदर कार्यक्रम चाललेला आहे. असाच कार्यक्रम चालू राहून द्या आणि असाच आनंद घेत राहा निसर्ग सौंदर्याचा. आणि तुम्ही असेच गावाला येत जा. एकत्र येत जावा सर्व. एकत्र येत जा. आता पालखीला घेऊन या. हर्ष नाही दक्ष. हे असं बोल
तो उतरणार आहे. उतरूया ना. लोकांना आवडेल की नाही आवडेल? यार काय केलंस? अरे खरंच टाकणार होती मी चीज. हा चीज गुरुबाई कशी झाली? थोडं जरी टाकलं असतं तरी सगळ्यांच्या प्लेटवर तू आधी वाटून असं थोडंसं घासायचं. टाकलं असतं. हे सगळं बारीक लोक आहे आम्हाला जागा असेल एक नंबर मजा येणार आहे. जायचं आता आम्ही चाललो. आणि तू बसलास नाही ते पुढे बस. वाईट वाटतंय पण काय पळत जात ना गाडी. आम्ही फर्स्ट टाइम मुंबई गावातून 80 खाली चालत ना. गावातून मुंबईला फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करणार आहे. आणि आम्ही बारीक आहे म्हणून आम्ही मागे बसलो. थँक्यू बाय. हा बाय. आता लवकर भेटूया. ए असाच येत राहा रे पप्पांबरोबर. हा बाय. तू बस आधी पहिलं चल. आबा कुठे आहेत? कोण रडतं? गुरु. ए गुरु. रडतात रे सगळे. गुरु रडतो बघ कसा. त्याला आवडायचं रे आपण. बघ तिकडे आला बाई. रड ना थोडासा.